नागपंचमी निमित्त एक वेगळा आगळा उपक्रम घेण्यात आला। ह्या उपक्रमामुळे जुन्या आठवणींना उजाळा आला। हा उपक्रम काय होता हे आपण सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे, आपण पाहत आहात महाआवाज न्यूज। इंदापूर तालुक्यातील मसोबाचीवाडी या गावामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला। एक स्पर्धा घेण्यात आली। नागपंचमी निमित्त लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एक पतंग होडी बनवून एक वेगळेपण आणि सर्वात मोठी पतंग होडी जे बनवतील आणि एक वेगळेपण असेल त्यांना बक्षीस वितरण करण्याचा तसेच नंबर काढण्याचाही ठरवण्यात आलं। ह्या निमित्ताने नागपंचमी निमित्ताने ह्यामध्ये एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे की जुन्या आठवणी जुन्या परंपरा जपल्या जाव्यात, हा उद्देश समोर ठेवून ही स्पर्धा घेण्यात आली। नागपंचमीच्या एक दिवस आधी भावाचा उपवास धरला जातो। ह्या पंचमी निमित्त एक दिवस आधी भावाचा उपवास धरला जातो। या उपवासा दिवशी गावातील अनेक महिला वारुळाच्या ठिकाणी जाऊन वारुळाची पूजा करतात आणि उपवास धरतात। दुसऱ्या दिवशी नागपंचमी असते। या नागपंचमी निमित्ताने पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि ज्यावेळेस हा नैवेद्य बनला जातो त्यावेळेस घरातील करता धरता व्यक्ती लहान मुले हे वारुळाला जाऊन पूजा करतात आणि नैवेद्य दाखवतात। लहान मुले हे पतंग उडवतात, पतंग उडवण्याचा आनंद घेतात, मुली झोका खेळतात। अनेक महिला गावातील मंदिराच्या ठिकाणी जाऊन तिथे झोका खेळतात, फेर धरला जातो, गाणी म्हटले जातात, फुगडे खेळले जातात। हा सण मोठ्या उत्साहात अशा प्रकारे प्रत्येक गावामध्ये साजरा केला जातो। श्रावण महिन्यातील हा पहिला सण असल्यामुळे नागपंचमी हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। ह्या सणाचे औचित्य साधून अनेक तरुणांनी एकत्र येऊन एक स्पर्धा ठेवली। लहानांपासून मोठ्यांनी ह्यामध्ये सहभाग घेतला। पतंग बनवणे, होडी बनवणे आणि एक वेगळेपण दाखवणे, ह्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा आला। पहिल्या काही वर्षापूर्वी पतंग होडी बनवायची म्हटलं की लहान मुलं आपले वडील आजोबा यांच्या पाठीमागे लागून पतंग आणि होडी बनवून घेत होते। त्यामुळे अनेक कुटुंबातील सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन मोठ्या आनंदामध्ये हे होडी बनवत होते। त्यामुळे लहान मुलांना हे एक वेगळं पण होतं। पण कुठेतरी काळाच्या ओघामध्ये हे संपत चाललेलं आहे। हे आपल्याला दिसत नाही की आता नागपंचमी आले की लहान मुलं दुकानात जातात, शॉपमध्ये जातात, मॉलमध्ये जातात, पतंग होडी घेऊन येतात आणि उडवतात। पण तो जो पहिला आनंद होता हे कुठेतरी संपत चाललेला आहे। तो परंपरा, तो आनंद जपण्यासाठी मसोबाच्या वाड्यातील अनेक तरुणांनी हा आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे आणि एक वेगळा आदर्श समाजापुढे हे ठेवलेला आहे। ह्या स्पर्धेमुळे अनेक कुटुंबातील लहान मुले ते मोठी व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी पतंग बनवल्या, होड्या बनवल्या आणि ह्यामुळे मसोबाच्या वाडीमध्ये त्या स्पर्धा घेऊन काही नंबरही काढण्यात आले आणि त्यांना बक्षीसही देण्यात आले आणि इथून पुढे ही अशी स्पर्धा घेईल असे सांगण्यात हे आले। त्यामुळे ह्या सणाला एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळालं आहे। पूर्वी शेतकरी हा सण परंपरेने साजरा करतात। शेतात नागपंचमी दिवशी शेतात कोणतंही काम केलं जात नाही किंवा शेतामध्ये बळीराजाही राजाला नेऊनही कोणतंही काम केलं जात नाही। म्हणजे एक परंपरा आहे की नागदेवतेची पूजा केली जाते आणि नागदेवतेने आपलं रक्षण करावं, शेतात काम करताना कोणताही आक्रमक किंवा कोणताही त्रास देऊ नये किंवा त्यांचं रक्षण करावं, ह्या निमित्ताने हा सण साजरा केला जातो। आपण पाहतो की आता ग्रामीण भागातील अनेक उदरनिर्वाहासाठी अनेक ग्रामस्थ हे शहरामध्ये जातात, शहरामध्ये स्थायिक होतात, पण तरी देखील शहरामध्ये देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे ही परंपरा अशीच जपण्याच्या उद्देशाने ह्या तरुणांनी, ह्या युवकांनी एक वेगळा उपक्रम केलेला आहे आणि नक्कीच हा आदर्श इंदापूर तालुक्यामध्ये वेगळा आहे आणि त्यामुळे प्रत्येक गावातील अनेक तरुण एकत्र येऊन नक्कीच इथून पुढे हा असा कार्यक्रम घेतील। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण। धन्यवाद।